महाराष्ट्र. बातमी आहे पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांच्या आत्महत्या प्रकरणाची. या प्रकरणामध्ये माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ झाली आहे. स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर रवींद्र धंगेकर आणि त्यांची पत्नी नॉट रिचेबल झाल्याची चर्चा आहे. अटकेची शक्यता लक्षात घेऊन धंगेकरांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयामध्ये अर्ज दाखल केलाय. या अर्जावर उद्या म्हणजे सोमवारी सुनावणी होणार आहे. पोलिसांनी खलील शेख आत्महत्या प्रकरणामध्ये धंगेकर पती-पत्नीसह 14 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीवर अटकेची टांगती तलवार आहे. धंगेकरांच्या शोधासाठी पुणे पोलिसांची पथकं रवाना करण्यात आली आहेत. रवींद्र धंगेकर यांचा या आत्महत्येच्या केसमध्ये कुठलाही दुरान्वयी संबंध नाही, पत्नीचा देखील संबंध नाही, परंतु केवळ त्या 1 वर्षभरापूर्वी मागील 1 वर्षाबरोबर त्या भागीदारी फर्ममध्ये रिटायर झाल्या असताना सुद्धा केवळ द्वेषापोटी आणि त्यांच्या विरुद्ध खोटी केस करण्याच्यासाठी त्यांच्या विरुद्ध हा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. परंतु सर्व गोष्टी आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊ आणि त्याच्यामध्ये त्यांना न्याय मिळेल अशी आशा व्यक्त करतो.